यल्लालिंगनगर येथे गुरुदत्त यादगिरी यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून यल्लालिंगनगरच्या वतीनं भव्य असा त्यांचा सत्कार करण्यात आला असून वाढदिवसाचा केकही कापण्यात आला। वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त भरभरून अशा शुभेच्छा दिल्या। यल्लालिंगनगर येथील सामाजिक कार्यकर्ते गुरुदत्त यादगिरी यांचा वाढदिवस सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मंगळवारी सायंकाळी 7 वाजता संतोष बोगा यांच्या टेलरिंग शॉपच्या प्रांगणात साजरा करण्यात आला। यावेळी सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी गुरुदत्त यांच्या मनमिळावू, प्रामाणिक आणि शांत स्वभावाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या। मित्रा, तुझं आजपर्यंत कष्ट आणि तू घेतलेले सगळे इच्छित ध्येय सर्वप्रथम पूर्णत्वाला जावे, तुला उत्तम आरोग्य मिळावं आणि तो जो काही इच्छित ध्येय ठेवला असेल ते पूर्णत्वाला जावं यासाठी सगळ्यांची ताकद तुझ्या पाठीशी राहावी एवढी ईश्वरचरणी, गुरुदत्त चरणी मी प्रार्थना करतो। खरं तर आज आमचे विश्वास शिंदे म्हणले त्याप्रमाणे आज गुरु दत्त जयंती आहे। ह्या दत्त जयंतीचा एक खऱ्या अर्थानं अवतार, कारण माणूस ज्यावेळी सात्विक असतो त्याच वेळी आपला जन्म देखील त्यावेळी होत असतो हे लक्षात ठेवा। साक्षात दत्ताचा अवतार म्हणून गुरुदत्तचे खरं अर्थानं एक जन्म झालेला असावा यात तीळ मात्र शंका। आम्ही कर्डिंगनगरला राहायला आलो आता जवळजवळ 30 वर्ष होत आहेत। त्या पूर्ण कालखंडामध्ये मी 30 वर्षात त्याला सातत्यानं बघतो। ही लहान लहान मुलं आपल्या वडिलाला असतील, घरातल्या सगळ्या भावंडांना असतील, अतिशय प्रेमानं पडेल ते काम करणं आणि आपला जो व्यवहार आहे, आपण जे करतो तो प्रपंच आहे, अतिशय नेटकेपणानं पुढे नेताना मी पाहिजे। म्हणजे संत जगद्गुरु संत तुकोबा राय म्हणतात, जोडोनी धन उत्तम व्यवहार आहे। म्हणजे माणसानं आयुष्यामध्ये धन जोडायचं आहे, काय बोगा साहेब, जे धन जोडायचं आहे आपण ते अतिशय उत्तम व्यवहारातून जोडलं पाहिजे। कुठंही लांडी लवाडी न करता जे अतिशय सात्विकपणे जोडतात त्या माणसाला कधी आयुष्यात कमी पडत नाही। ही दोघंही भावंड मी सातत्यानं बघतो, त्याच्या वडिलाला बघतो, त्याच्या सर्व कुटुंबाला बघतो, अतिशय सत्कर्म केल्यासारखं, अतिशय धार्मिक मी सातत्यानं बघतोय। धार्मिकता इतकी आहे यांच्या अंगामध्ये की कधीच लोकांना कुणाची फसवणूक करावी, कुणाबद्दल वाईट चिंतावं असं कधीही त्यांच्यात दिसणार नाही। मी चेअरमन साहेबाला तर सातत्यानं बघतो, तो सातत्यानं स्वतःपेक्षाही अधिक इतराचा विचार जास्त करतो। संघटन कौशल्य ह्या दोघा भावंडांमध्ये प्रचंड आहे। ह्यांच्याकडे आकर्षित होणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। ह्यांच्याकडं एखाद्या माणसानं ओळख झाली, एखाद्या माणूस आला तर ते परत त्याच्याकडून दुरावला जात नाही, त्या दोघांचं वैशिष्ट्य। माणसानं म्हणून माणसं कमवणं, कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, तुमच्याकडे संपत्ती किती आहे हे मोजण्याचं साधन जर काय असेल तर तुम्हाला भेटायला येणाऱ्या माणसाच्या चेपलेचा ढीग तुमच्या दारात, किती चपला तुमच्या दारामध्ये भेटीसाठी येऊन थांबतात त्या चपला, म्हणजे तेवढी किती माणसं तुम्हाला भेटायला येतात त्याच्यावर खऱ्या अर्थानं तुमची संपत्ती अवलंबून असते। ह्यांच्याकडे मी सातत्यानं बघतोय, दोघाही भावंडाकडे। आज ह्याचा वाढदिवस आहे, खरं तर तेवढ्याच ताकदीनं मोठ्या भावाला साथ देतो, तेवढ्याच ताकदीनं कधीही मी इतरांना वाईट बोलताना किंवा कुणाशी आरेरावी करताना, विनाकारण असा वितंडवाद करताना मी कधीही पाहिला नाही। असा एक सात्विक मित्र आपल्या सगळ्याला लाभला। आज खऱ्याच अर्थानं दत्त जयंती साजरा केल्याचं आपल्याला म्हणजे आत्मिक समाधान आम्हाला होतंय। ह्याला नमस्कार करणं किंवा ह्याला शुभेच्छा देणं म्हणजे आपण दत्त जयंतीला दत्ताला गेल्यासारखं आज आपल्याला भावना फील होत आहे, तशा भावना आपल्याला वाटतात। खरोखर या मित्राच्या पूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो सर्वसाधारणपणे, आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा मातीत, खापराच्या देवामध्ये कधी पेटणार वाती। खऱ्या अर्थानं
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर होण्यासाठी असे एक सात्विक मित्र आपल्याजवळ असले पाहिजे. आपण कुणाच्या संगतीत राहतो, कुणाबरोबर राहतो याच्यावरती आपली प्रगती अवलंबून असते. खरोखर असे एक चांगले मित्र, एक चांगलं संघटन या सगळ्यांकडून होतंय, ह्या मित्राकडून होतंय. त्यामुळं आज खरंच त्याला शुभेच्छा देताना आम्हाला खूप आनंद होतोय. मित्रा, तुझ्या सगळ्या इच्छित ध्येय पूर्णत्वाला जावे, तुला भरपूर ताकद मिळावी, तुझं आरोग्य चांगलं राहावं अशी मनोभावे शुभकामना आमच्या स्वतः गायकवाड कुटुंबीय, सभापती अस्मिता गायकवाड, शिवसेना उपनेत्या, त्याचबरोबर संपूर्ण हा परिसर, आपले यल्लालिंग नगर सोसायटी, कर्णिक नगर सोसायटी, पद्मनगर, सैनिक नगर, यल्लालिंग नगर या सगळ्या सोसायटीच्या वतीनं, अक्कलकोट रोड परिसराच्या वतीनं तुला मनोभावे शुभकामना देतो आणि थांबतो. जय जय महाराज. यावेळी ज्येष्ठ नागरिक श्री बर्देपूरकर यांनी देखील गुरुशांत यांना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली. यावेळी गुरुदत्त यादगिरी यांना शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील मित्रपरिवार, प्रसाद माने, साळुंखे, प्रवीण कोडम, सनी गंगापुरे, नागेश शिरूर, वॉटर सप्लायरचे मालक बबलू बागवान, बख्तियार मोहोळकर, समर्थ वडलाकोंडा, स्वामी महाराज आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्वास शिंदे यांनी केलं. शेवटी आभार यल्लालिंग नगर सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर यादगिरी यांनी मानले. यावेळी सर्व मित्रांनी केक भरून गुरुशांत यादगिरी यांना मनोभावे शुभेच्छा दिल्या.